कारण रोजचीच तुडुंब गर्दी, कधी बिघाड, कधी विलंब या सगळ्यामुळे लोकलमुळे कामावरती जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होत असतात। मुंबईमधली मेट्रो ही जी सेवा सुरू झाली आहे त्यामुळे नोकरदारांना काहीसा दिलासा मिळालाय हे खरं आहे, पण लोकलमुळे होणारे हाल काही संपलेले नाहीयेत। लोकलची ही रोजची गर्दी, ही रोजची मरमर कमी करण्यासाठी एक नवीन पर्याय शोधला जातोय। बघूयात। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, उद्योगधंद्यांचं केंद्र आणि प्रचंड प्रमाणात रोजगार पुरवणारं शहर। त्यामुळे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवरचा ताणही वाढत चाललाय। म्हणूनच आता मेट्रोप्रमाणेच अंडरग्राऊंड लोकल सुरू करण्याच्या दृष्टीनं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनसाठी रेल्वे प्रशासनाने एक मास्टर प्लॅन आखलेला आहे। वाढती गर्दी आणि विस्तारासाठी जागेची मर्यादा हे लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही महत्त्वाचे मार्ग अंडरग्राऊंड करण्याचा विचार सुरू केला आहे। मुंबईमध्ये नवी लोकल लाईन सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये। नव्या मार्गिकेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रचंड खर्चिक आहे। कोर्ट कचेरी, अतिक्रमण यामुळे प्रकल्पाला होणारा विलंब, स्वतःच्या मालकीच्या जमिनीखाली भुयारी मार्ग खोदणं सोयीचं आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वेनं याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती आहे। जर हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर मुंबईच्या रेल्वेवरील ताण हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जातंय। अंडरग्राऊंड जर झालं तर ॲक्च्युली पब्लिकला त्याचा फायदाच होणार आहे। त्यानं अपघात जे होणार ते टळतील। त्यानंतर जे गर्दी होते त्यानंतर जे गर्दीचं प्रमाण वाढल्यामुळे तिकिटाला लाईनी लागतात त्याचं प्रमाण कमी होईल। ते पब्लिकला त्याचा फायदाच होणार आहे। चांगली गोष्ट आहे, लवकरात लवकर करावी ते बरं आहे। अंडरग्राऊंड होईल तर चांगलं आहे, फक्त पाण्याची सोय काळजी घ्यायला पाहिजे, लोकांची काळजी पाहिजे। पाणी येऊन बुडतील, काय होईल वगैरे होता कामा नये, अपघात होता कामा नये, याची काळजी घेऊन करतील तर चांगली गोष्ट आहे। सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 30 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात, तर मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा आकडा जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे ॲक्वालाईन सारख्या भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या यशानंतर रेल्वे प्रशासनाचाही आत्मविश्वास वाढल्यानं आता लोकलवरचा ताण कमी करण्यासाठी भुयारी लोकलची चाचपणी सुरू तर झाली आहे। मात्र या सगळ्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून बरीच वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।